यानंतरची बातमी आहे भाजपच्या अंतर्गत सुरू असलेल्या खदखदीची। प्रदेशाध्यक्षांना मी त्रास द्यायचा ठरवला तर रोज 2-4 हजार लोक त्यांना भेटतील, मात्र मी कधी कुणाला त्रास देत नाही। प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे पंकजाताईला विमानात घेऊन आले, याचा त्यांना पुढील 2 महिने त्रास होईल असं म्हणत पंकजा मुंडेंनी पुन्हा एकदा चिमटा काढलाय। साहेबांचे नेते अटलजी अडवाणी होते, आज आमचे नेते मोदी आणि शहा आहेत, त्यामुळे पंकजा यांचा निशाणा कुणावर अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे। अंबाजोगाई इथं आयोजित मराठवाडा शिक्षक मतदार संघातील उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या। ते तुमच्याकडे फार अपेक्षेने बघतात की प्रदेशाध्यक्ष आले, पंकजाताईंना स्वतः विमानात घेऊन आले आणि मग औरंगाबादवरून दोघं सोबत एका गाडीत फिरतात आणि त्यांना फार बरं वाटतंय आणि त्यामुळे ते तुम्हाला आता थोडं पुढचे 2 महिने तर त्रास होईल असं मला वाटतंय। मी काय तुम्हाला त्रास देणार? मी जर ठरवलं त्रास द्यायचा तर तुम्हाला म्हणजे दिवसात उसंत पडणार, किमान रोज 2-4 हजार लोक भेटतील तुम्हाला। हे बांधून ठेवलेत मी, म्हणजे काही कुठल्या वस्तूनी नाही बांधलेत, त्यांच्या डोळ्या नजरेने बांधलेत। जायचं नाही कुठे, काही मागायचं नाही, काही म्हणायचं नाही, त्रास द्यायचा नाही। साहेबांचे नेते अटलजी अडवाणी होते, आमचे नेते मोदी अमित शहा, फरक आहे, सगळं पद्धत आहे। आमचे नेते वेगळे, ते स्वतः सत्तेत येतात। त्यांनी म्हणजे अटल बिहारी वाजपेयींनी मनावर सत्ता गाजवली, ते पण 2-3 वेळा प्रधानमंत्री झाले। आणि आमच्या लोकांचं काय होतं, आमचे लोक ज्याला प्रेम करतात मग पुन्हा ते गडबड होऊन जातात। आमच्या प्रेमाचे आम्हाला प्रेमाने उत्तर मिळत नाही, पण त्यामुळे आम्ही जरा मग थोडेसे आता अस्वस्थ होतो, उदास बसलो होतो। सुधीर तांबेंनी माघार घेतली।